रात्री एखाद्या जागेने उजेडाचा उत्सव साजरा करावा आणि सकाळी त्याच जागेने शांततेची चादर पांघरावी. असे क्षण कुठे रोज रोज अनुभवायला मिळत आहेत. आजची माझी मुसाफिरी अशाच एका ठिकाणी. काल रात्री इथे हजारो काजव्यांनी अंधाराला उजेडाची किनार दिली होती आणि आज त्याच वाटांवर शांतता पसरली आहे. या शांत सकाळी मी निघाले आहे सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या आणखी एका अद्भुत निसर्ग चमत्काराकडे, सांधन व्हॅलीकडे. हो, तुम्ही बरोबर ओळखलत. मी आहे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या सुंदर भंडारदऱ्यामध्ये. डोंगर, दर्या, धबधबे, तलाव आणि प्रत्येक ऋतूत निसर्गाचं नवं रूप उलगडून दाखवणारं हे ठिकाण. आम्ही इतक्या परफेक्ट टाइमला इथे आलोय ना, म्हणजे आता 2-3 दिवस झाले महोत्सव संपलाय आणि पर्यटकांची जी गडबड गर्दी आहे ती सगळी कमी आहे. आता कोणी नाही आहे, इतकी शांतता आहे आणि तरीसुद्धा झाडांवर पूर्ण सगळे झाडं काजव्यांनी भरली आहे. काल रात्री आम्हाला इतका सुंदर अनुभव होता. पण मला ना एक कविता आठवली, लहान मुलांची कविता आहे. माझी मुलगी साधारण 1ली-2रीत असेल तेव्हा तिच्या हिंदीच्या पुस्तकातली ही कविता ती मला तुम्हाला ऐकवावीशी वाटते. बघा किती छान आहे, साधीशी काजव्यांवर, पण त्याला मेसेज किती मोठा आहे बघा लहान मुलांकरता. जुगनू भाई कहाँ चले, जहाँ अंधेरा छाया हम तो वहाँ चले. जुगनू भाई अंधियारे में क्यों जाते, भूली भटकी तितली को घर पहुँचाते. जुगनू भाई किसकी टार्च चुराई है, हमने तो यह चमक जन्म से पाई है. जुगनू भाई हमको भी चमकाओगे, चमकोगे जब काम किसी के आओगे, खुद चमकोगे जब काम किसी के आओगे. किती छान आहे ना कविता, जुगनू भाई. ही घनगर्द झाडीतून जाणारी पायवाट आपल्याला सांधन व्हॅलीकडे घेऊन जाते. सांधन व्हॅली काय सुंदर आहे बघा, अप्रतिम. छोटीशी पायवाट आहे. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा तिथे पोहोचण्याचा प्रवास जास्त सुंदर असतो. हे अशा ठिकाणी आल्यावर अगदी खरं वाटायला लागतं. अजून आपण सांधन व्हॅलीपर्यंत पोचलेलोही नाही, पण ही पायवाट, हे जंगल, हा वारा प्रवासाची सुरुवात इतकी सुंदर करून टाकतात की पुढे काय दिसणार आहे याची उत्सुकता अजून वाढत जाते. आणि या वाटेवर चालताना एक गोष्ट नकळत लक्षात येते, इथे कोणालाही घाई नाही आहे. ना झाडांना, ना वेलींना, ना पक्ष्यांना, अगदी या वाऱ्याला सुद्धा. निसर्गाला ना काहीही लवकर करायचं नसतं. म्हणूनच बहुतेक त्याच्याकडून घडणारी प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर असते आणि मग नकळत आपली पावलंही सावकाश पडू लागतात. काही वेळानं लक्षात येतं, अरे मोबाईलला नेटवर्कच नाही. पण खरं सांगू, तेव्हा याची फारशी आठवणही येत नाही, कारण समोर दिसणारं प्रत्येक झाड, प्रत्येक वळण, प्रत्येक आवाज आपलं लक्ष वेधून घेत असतो. आणि एक वेगळंच कनेक्शन सुरू होतं स्वतःशीच. शहरात आपण सतत कोणाच्या संपर्कात असतो, पण स्वतःशी बोलायला आपल्याला अजिबात वेळ नसतो. आपण ना डिजिटल डिटॉक्ससाठी कितीतरी मार्ग शोधत असतो, पण निसर्ग किती सहज सांगतो बघा, मोबाईल खिशात ठेव आणि थोडा वेळ माझ्यासोबत चालून बघ, बाकी काहीही नाही केलंस तरी चालेल. किती खरं आहे ना. इतक्या शांततेमध्ये या ताई एकट्याच बसल्या तिथे. करवंद काय काय ताई, करवंद काकडी. वा, येतात का अजून लोक? हो येतात.
अच्छा, पण आता जरा कमी झालं असेल ना पर्यटन? हो शनिवार ते एरवी दिवशी नाही एरवी अच्छा, मग एरवी दिवशी तरी सुद्धा तुम्ही आलात? हो राहतात ना माणसं थोडी थोडी. अच्छा, गुड. काकडी द्या ना मला. हा सांदन व्हॅलीकडे जाणारा रस्ता आहे आणि बरेच पर्यटक इथे येत जात असतात. त्यामुळे असं छान त्या ताई इकडचा. त्या काकड्या कुठल्या आहेत पण? काकड्या बाहेरच्या असतील. हो शेंडी बंडदारा मार्केट. हम्म. गोड आहेत करवंद, मस्त आहेत. करवंद पण द्या. वा, हा सांदन व्हॅलीचा गेट आहे. इकडनं एंट्री आणि इथे रिव्हर्स वॉटरफॉल आहे. परत येणारा, उलट येणारा वॉटरफॉल. आता थोड्या वेळापूर्वी त्या ताई तिथे करवंद आणि काकड्या विकत होत्या आणि जरासं पुढे आल्यावर या ताई इथे जांभळं घेऊन बसल्यात. खरं तर आज इथे पर्यटकांची अजिबात गर्दी नाही. आमच्या व्यतिरिक्त तर इथे दुसरं कोणी दिसतही नाहीये. 2-3 दिवसांपूर्वीच काजवा महोत्सव संपलाय आणि तसा आज ऑड डे सुद्धा आहे. तरीही या दोघी अगदी रोजच्या विश्वासाने इथे येऊन बसल्यात. या ग्रामीण लोकांकडून एक गोष्ट नक्की शिकण्यासारखी असते, ती म्हणजे जबरदस्त आशावाद. ही लोक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करत बसत नाहीत. परिस्थिती कशीही असो, मेहनत करायची सोडत नाहीत. म्हणूनच माझा नेहमी हा प्रयत्न असतो आणि सगळ्यांना एक छोटीशी विनंती सुद्धा असते की तुम्ही अशा ठिकाणी फिरायला आलात तर इथल्या लोकांकडून काहीतरी नक्की विकत घ्या. मदत म्हणून नाही, तर त्यांच्या कष्टाचा मान म्हणून. आपल्यासाठी ती कदाचित एखादी छोटीशी खरेदी असेल, पण त्यांच्याकरता तो एक मोठा दिलासा असू शकतो. निसर्गाची किमया आहे, किमया. आणि अखेर आपण पोचलो आहोत सांदन व्हॅलीमध्ये. पहिल्यांदा इथे आलं की सगळ्यात आधी नजरेत भरतात ते हे प्रचंड उंच कातळ आणि त्यांच्यामधून जाणारी ही अरुंद वाट. सह्याद्रीच्या कुशीतली ही सांदन व्हॅली म्हणजे निसर्गाने लाखो वर्ष घेऊन घडवलेली एक अप्रतिम दरी. पावसाचं पाणी, वारा आणि काळ या तिघांनी मिळून या दगडांवर अशी काही कलाकुसर केली आहे की आजही ती जगभरातून येणाऱ्या ट्रेकर्सना आकर्षित करते. काही ठिकाणी ही दरी इतकी अरुंद होते की वरचं आकाशही एका लांब निळ्या रेघेसारखं दिसतं. आज आपण या दगडांमधून वाट काढत चाललोय, पण हे दगड इथे कित्येक हजारो किंवा लाखो वर्षांपासून शांत उभे आहेत. इथे आलं की एक वेगळाच विचार मनात येतो. या दगडांना बोलता आलं असतं तर तर किती गोष्टी सांगितल्या असत्या ना त्यांनी. किती पावसाळे पाहिले, किती उन्हाळे सोसले असतील, किती वादळं अंगावर घेतली असतील, किती माणसं, पिढ्या, संस्कृती. हे खरे काळाचे साक्षीदार. कधी कधी वाटतं अशा ठिकाणी फार बोलू नये, थोडा वेळ फक्त या दगडांच्या सहवासात बसावं आणि त्यांची शांतता ऐकावी. ऐकायची तयारी असेल तर निसर्ग खूप काही शिकवून जातो. एकदम हे खरं रिअल अल्कलाईन वॉटर, कातळातून आलेलं. इथे लिहिलं पण आहे ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी आहे. आणि छोटे छोटे मासे आहेत. भंडारदऱ्यात सामरत गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत दडलेला हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. 2 प्रचंड कातळांच्या मधून तयार झालेली ही अरुंद दरी, म्हणूनच हिला व्हॅली ऑफ शॅडोज असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी या कातळांची उंची जवळपास 200 ते 300 फूट आहे आणि दरी इतकी अरुंद होते की सूर्यप्रकाशही थेट खाली पोचत नाही. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी तर सांदन व्हॅली म्हणजे एक वेगळाच अनुभव. या व्हॅलीचा इतिहास, तिची लांबी, रुंदी, भूगोल, ट्रेकिंगची माहिती
हे सगळं तुम्हाला गुगलवर सहज मिळेल. पण एक गोष्ट मात्र इंटरनेट किंवा गुगल सांगू शकणार नाही, ती म्हणजे या दगडांच्या मध्ये उभं राहिल्यावर मनात नेमकं काय घडतं. ही शांतता काय बोलते. वारा या कपारीतून जाताना कोणतं गाणं गुणगुणतो. आणि लाखो वर्षांपासून इथे उभे असलेले हे कातळ आपल्याला न बोलताही काय सांगू पाहतात. हा शब्दांविना होणारा संवाद. ही माहिती कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. ती प्रत्यक्ष इथे येऊन अनुभवावीच लागेल. आणि इतकी सुंदर निसर्गाने जणू काही किमयाच केली आहे. ऊन नाही, पाऊस नाही, जी ढगाची छत्री धरू नये असा. आणि म्हणूनच माझं तुम्हा सगळ्यांना हे सांगणं आहे की तुम्ही स्वतः इथे या आणि आपल्या महाराष्ट्रात असलेल्या या जगप्रसिद्ध अशा निसर्गाच्या आश्चर्याला स्वतः भेट द्या. चला तर मग लवकरच भेटूया आणखी एका नव्या ठिकाणी आपल्या मुसाफिरीमध्ये.